आपण काय आपलं शेवटी कोणच नाही रे. मी असंच होतो. मला एवढं मी कोणाला तिथं स्पॉटला लाईन आली बद्दल तुम्ही गाडी घेऊन आलो इथलं. पेपर वाचनाच्या समोर आली होती ना. काय बरं मी लाईन ज्यावेळी स्टेडियममध्ये घुसेल ना तोपर्यंत ही चालू असणार आहे. काय मी सांगता येत नाही कसं होईल कदाचित. तिथपर गेलं इकडे कार म्हणून काम करायला लावून ठेवलं रेकॉर्डिंग. लोक पाणी पण समोर ना थांबणार नाही. राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर प्रत्येकाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं त्या शिक्षकांनी ते कोऑर्डिनेट करून सकाळी 7:30 वाजल्यापासून ते विद्यार्थी अतिशय शिस्तीत 4 पुतळ्याच्या तिथे येत होते. प्रत्येक जण मला काही ना काहीतरी करायचं आहे. मग ते पाण्याच्या पिशव्या असू देत, दुधाच्या पिशव्या असू देत किंवा बिस्किटाच्या पुढे असू देत किंवा या सगळ्या भगिनींवर बंधूंवर फुले उधळण्यासाठी सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्या असंख्य वाचकांचं, असंख्य सकाळ प्रेमींचं मी शतशः ऋणी आहे. सकाळ सामाजिक आवाहन करतो आणि त्याला तुम्ही सगळे प्रतिसाद देता, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आमची वृत्तपत्र विक्रेते संघटना, जाहिरातदार एजन्सीज असोसिएशन सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. ग्राउंड महानगरपालिकेने ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे. महानगरपालिका कायम सगळ्या संस्था, महानगरपालिका असू देत किंवा DCC बँक असू देत, जिल्हा परिषद असू देत, माध्यमिक शिक्षणाधिकारी असू देत, प्राथमिक शिक्षणाधिकारी असू देत, सगळ्या सहकारी बँका, प्रत्येक जण त्याचा सहभाग नोंदवलेला आहे. ही अग्निहोत्र आता भेटलेला आहे. त्याच्यात उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी उपस्थित राहतील, ते शपथ घेतील. शपथेनंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने संपेल. जाताना फक्त घाई न करता आल्यासारखे
त्याबद्दल तुमचं सगळं कौतुक आहे आणि आपण काय करू शकतो हे सोलापूरकरांना दाखवलेलं आहे, ही जाणीव आपण निर्माण करून दिलेली आहे. सकाळचा प्रत्येक घटक, सकाळ सोलापूर तर प्रत्येक घटक त्याच्यावर प्रेम करणारे सगळे अनिलसारखे असतील, वाचनात तर खूप सकाळ परिवारातलाच आहे, सगळ्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं सगळ्यांचं राजू काशीनाथ आणि अनिल हे आता घरचे मेंबर